आता परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित होतं? वैद्यकीय निगा, बँकिंग, शिक्षण, पर्यावरण. ह्या गोष्टी बाउन्स आहेत, ह्या गोष्टी बाउन्स जाणार. कारण प्रत्येक केस जर आपण करत बसलो तर शक्य नाही, पण काही काही बेसिक गोष्टी माहित पाहिजेत आपल्याला. तर ठीक आहे, ह्या करंट अफेअर मध्ये वगैरे जर आले असेल तर ह्या गोष्टी थोड्याशा माहित पाहिजेत. आता ही जे परमानंद कटारा वर्सेस भारत सरकार हा खटला काय होता, तर एक केस स्टडी तिथं काय होतं की एक व्यक्ती ऑफिसला जाताना त्याचा ऍक्सिडेंट झाला, बाईकवरून जाताना. त्या ऍक्सिडेंट नंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं. दवाखान्यात नेल्यानंतर मग तिथं जो काय दवाखान्यातला वर्ग होता, डॉक्टर वर्ग, ते म्हणे की ह्याची पहिल्यांदा तुम्ही केस दाखल करा, जे काय कायदेशीर गोष्टी आहेत त्या करून घ्या, त्याच्यानंतर मग आम्ही त्याला ऍडमिट करून घेतो. तर त्याच्यामुळे ऍडमिशन नाकारलं गेलं. ते नाकारलं गेल्यामुळे नंतर त्यांनी दुसऱ्या दवाखान्यात त्याला शिफ्ट करायला गेले, तोपर्यंत त्याचा जीव गेला. बरोबर, हे भयानक आहे. पण हीच ती केस आहे. त्याच्यानंतर मग परत काय झालं की हे परमानंद कटारा ह्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कलम 32 अंतर्गत, हे जे 32 मूलभूत हक्कांचं भंग ह्याच्या अंतर्गत त्यांनी केस टाकली. त्या केसमध्ये असा निकाल दिला गेला की सगळ्यात पहिल्यांदा हे जे आरोग्य ही जी गोष्ट आहे ती कलम 21 अंतर्गत नमूद केली. मगाशी जे आपण बघितले कलम 21 मध्ये काय आहे, तर तुमची ट्रीटमेंट होणं, तुमचा ऍक्सिडेंट झाला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची ट्रीटमेंट, नंतर बाकीच्या कायदेशीर गोष्टी येतात. त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीच्या रुग्णाला ट्रीटमेंट नाकारणं हे पण एखाद्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होऊ शकतं, एवढं लक्षात घ्या. ही जी केस आहे ती कोणती आहे, कटारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया.